गेल्या 2 ते 3 दिवसापासून सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमावरती आणि प्रिंट माध्यमांवरती एक चर्चा चालू आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामधून बोगस डिग्र्या दिल्या जात आहेत। 3 लाख रुपये 5 लाख रुपये जर दिले तर तुम्हाला कुठल्याही वर्गामध्ये बसण्याची आवश्यकता नाही, क्लास करण्याची आवश्यकता नाही, कुठलेही शैक्षणिक कृती कार्यक्रम करायची गरज नाही आणि तुम्हाला घर बसल्या डिग्र्या दिल्या जातील। अशा पद्धतीची गैरप्रकार या विद्यापीठामध्ये घडत आहे। या बोगस डिग्री रॅकेटमध्ये जे लोक असतील त्या सगळ्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे। आता आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या समोर उभा आहोत। परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक तसेच जो कर्मचारी या सगळ्या प्रकारामध्ये सापडलेला आहे तो कर्मचारी वित्त व लेखा विभागातला कर्मचारी आहे, त्या विभागाच्या ज्या प्रमुख असतील त्यांचा देखील राजीनामा झाला पाहिजे। प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू हे सातत्याने अकार्यक्षम आहेत हे सिद्ध होत आहे। आमचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असतील, त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री असतील आणि राज्याचे राज्यपाल महोदय असतील, या सर्वांना नम्र विनंती आणि आव्हान आहे की जर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाव आणि मूल्यांकन रँकिंग जर आपल्याला वाढवायचं असेल तर तात्काळ या कुलगुरूंची आणि प्रभारी कुलसचिवाची हकालपट्टी झाली पाहिजे आणि जे या रॅकेट्समध्ये सापडतील त्यांच्यावरती कठोरात कठोर शासन करून पुन्हा अशा पद्धतीने कुठलाही गैरकारभार होणार नाही आणि जे प्रामाणिकपणे शेतकरी कष्टकरी कामगार वर्गातले मुलं असतील जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांच्यावरती अन्याय होणार नाही यासाठी सरकारने आणि विद्यापीठाने कटिबद्ध असलं पाहिजे।